नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। तुम्ही आता ताज्या मटारांना अशा प्रकारे भाजून तुम्ही जर ही रेसिपी जर केलेली नसेल तर खूप काही मिस करता आहे। आलंय ना मग तोंडाला पाणी। एकदम वेगळ्या पद्धतीने पण चव एकच नंबर बनणार आहे। वाटीभर मी इथे हे वाटाणे घेतलेले आहेत। अशा प्रकारची चाळणी तर म्हणजे झारा सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो, तर तुम्ही याला भाजून घ्या। त्यानंतर एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप। त्यामध्ये 3 मोठे चमचे मी तर रवा टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं ओवा टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे। मीठ आहे ना चवीपुरतंच टाकायचं आहे, म्हणजे जास्तही टाकायला नको। आपण पुढे सुद्धा मिठाचा यूज इथं करणार आहोत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं पांढरे तीळ किंवा काळे तीळ सुद्धा यूज करू शकता। जास्त करून ही रेसिपी ना मैद्यापासून बनवतात, पण आपण आज तीच रेसिपी आज गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। ती पण खूप टेस्टी आणि भारी बरं का। इथे जराही मैद्याचा वापर मी अजिबात केलेला नाहीये। त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, 1-1.5 चमचा। आता तेल टाकले म्हणून हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स व्हायला हवं। छान मिक्स झालं। हातामध्ये असं थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे। पिठाचा छान असा पेढा बनायला लागला म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा मीडियम डो आपण इथे तयार करणार आहोत। कचोरी करताना अजिबात असा कडक पीठ मळायचं नाही, एकदम नरम चटक पीठ मळायचं आहे। आचारी लोक सुद्धा ह्याच पद्धतीने नरम मळतात। चला पीठला आहे ना 5 ते 7 मिनिटं साईडला ठेवू। तोपर्यंत ना मिक्सरच्या जारमध्ये 1 चमचा तिळी, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा साखर, थोडासा लसूण टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला इथं हे सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तर धने सुद्धा यूज करू शकता, म्हणजे अजून टेस्ट वाढते। आणि साखर टाकल्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका की गोड लागेल, नाही, एकदम चव छान लागते। आता यांना पाणी वगैरे काहीच न यूज करता याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। सेम अशाच पद्धतीने हे बघा एकदम टेस्टी असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता कढई, पॅन, तवा काही ठेवा। 1 चमचा तेल टाकून घेतलं। जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यानंतर जे सुकं वाटण बनवलं होतं ना आपण, ते पण त्याच्यामध्ये टाकून याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आणि ह्याच मसाल्यामुळे ना आपल्या कचोरीला इतकी छान टेस्ट येते ना, म्हणून हा मसाला एकदम व्यवस्थित जर चांगले मसाले वापरून बनवला तर त्याची टेस्ट सुद्धा वाढते। आता भाजून घेतलेले जे वाटाणे होते ना ते टाकून घ्यायचे आणि पावभाजी मॅशरने त्याला मॅश करून घ्यायचे। कारण आपण ना इथं वाटाणे शिजवून नव्हते घेतलेले, पाण्यामध्ये बॉईल नव्हते केलेले, आपण त्याला भाजून घेतलेलं होतं। त्यामुळे त्याच्यामध्ये एकदम स्मोकी असा फ्लेवर येतो। आता याला थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं मी आणि परत मिक्स करून गॅस बंद केला। त्यानंतर ना जे छोटे असे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। सेम अशाच पद्धतीने लिंबा एवढे जास्तही मोठे नाही। आणि लगेच मी साईडला काय केलं, जे कणिक आपण मळून घेतलेलं होतं ना त्याचे पण छोटे असे बॉल्स तयार करून घेतले। तुम्ही बघू शकता म्हणजे सर्व दोघंही बॉल्स तयार झाले की काय करायचं आहे, गव्हाच्या पिठाचा जो पेढा होता ना तो घ्यायचा आहे आणि आपण जे सेम पुरणपोळीसाठी बनवतो ना त्याच पद्धतीने इथं आपण हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। वाटलं तर तुम्ही खालच्या साईडला थोडंसं पीठही लावू शकतात, जर हाताला तुम्हाला हे बॅटर खूप चिटकत असेल तर। आणि हे बघा एकदम इझी पद्धतीने तुम्ही ही तर कचोरी भरली जाते मटारची। अजिबातच काही फुटण्याची शक्यता नसते। एकदम व्यवस्थित पद्धतीने भरायचं आहे। अजिबात घाई गडबड न करता जर तुम्ही केलं ना तर एकदम व्यवस्थित तयार होते। आणि तर लाटणं कोलपात्याचा यूज नाही करायचा आहे आपल्याला, फक्त हातांचंच काम आहे याच्यामध्ये। आता ही बाजू आहे ना बंद करून झाली की काय करायचं आहे, हाताने थोडंसं असं हलकं प्रेस करून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला असं प्रेस करत जायचं आहे, म्हणजे आतमध्ये भरलेलं जेवढंही सारण आहेत ना मटारचं ते व्यवस्थित पूर्ण पुरीमध्ये पसरतं आणि आपली टमाटम कचोरी फुगून तयार होते। आता अशाच प्रकारे सर्व पिठाच्या कचोऱ्या इथं तयार करून घ्यायच्या। आणि हो, कचोरी करताना एक लक्षात राहू द्यायचे, तेल एकदम मीडियम गरम पाहिजे आणि जेवढ्या तेलामध्ये मावतील ना तेवढ्या इथं कचोऱ्या टाकून घ्यायचे। या कचोऱ्या तळता कमीत कमी 15 ते 17 मिनटं लागतात। पूर्णपणे लो गॅसवरतीच तळायचे आहेत। एका साईडने जर पुरी तळली गेली ना ती आपोआपच वरती येते। पुरी वरती आली की समजून जायचं आपली खालच्या साईडने पुरी छान प्रकारे तळली गेली आहे। एक 10 मिनटं लागतात एक साईड तळून घ्यायला।
त्यानंतर बघा 10 ते 11 मिनटानंतर पुऱ्या टम्मट्टम अशा फुगलेल्या आहेत आणि एक 15 मिनटानंतर मी ह्या पुऱ्या छान काढून घेतलेल्या आहेत. आणि पूर्णपणे जर लो गॅसवरती तळल्या ना एकदम सुंदर कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम मसालेदार आपल्या त्या कचोऱ्या तयार होतात. सॉरी मी मध्ये मध्ये पुरी बोलली, कचोरी आहे समजून घ्या. आणि तुम्हाला मैदा न वापरता गव्हाच्या पिठाच्याच खूप टेस्टी लागणार आहेत. चला मग आता बाहेर गाड्यावर भेटते ना तशी डेकोरेट करूया. त्यासाठी काय करायचं, तर कचोरी खूप गरम होती म्हणून थोडंसं हलक्या हाताने मी इथं याला फोडून घेतलं. यामध्ये भरपूर सारी लिंबाची चटणी किंवा तुम्हाला आवडत असेल ती चटणी टाकायची आहे. वरून शेव टाकायची, कोथिंबीर टाकायची, वाटल्यास तर एखाद चमचा दही टाकू शकतात. सॉरी मी इथे विसरली दही टाकायचं, पण नंतर दही टाकून सुद्धा एकदम भारी अशी ही कचोरी झाली होती. तुम्ही एकदा गरम गरम मस्त विकेंडला करून तर बघा, सर्व घरातले तुमचे कौतुक करून एकदम गारते होणार आहेत. या मग मैत्रिणींनो, कशी वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जराही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.